बुद्धं सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध आजच्या 4 असंख्य 1 लाख कल्पांपूर्वी ते बोधिसत्व झाले. बोधिसत्व होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होण्याच्या अगोदर करोडो बुद्ध झाले. करोडो झाले आणि भविष्यात करोडो होती, पण सिद्धार्थ गौतम बोधिसत्व होण्याच्या अगोदर करोडो बुद्ध झाली. आणि सिद्धार्थ गौतम बोधिसत्व झाले तेव्हापासून आतापर्यंत 27 बुद्ध झाले. सिद्धार्थ गौतम 28 आले. या 28 बुद्धापैकी सिद्धार्थ गौतमच्या अगोदर 27 बुद्ध. या 28 पैकी सिद्धार्थ गौतम एकटेच असे सम्यक संबुद्ध आहेत की तेव्हा ज्यांचा जन्म अशा वेळेस झाला की मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाच्या आसपास आहे. सिद्धार्थ गौतमच्या अगोदर ते 27 सम्यक संबुद्ध अशा वेळेस झाले त्या मनुष्याचं आयुष्य 20,000 वर्ष, 40,000 वर्ष, 60,000 वर्ष, 80,000 वर्ष, 1 लाख वर्ष होते तेव्हा झाले बाकी 27 बुद्ध. तर तेव्हाचे बुद्ध पण काय सांगायचे लोकांना, जेव्हा मनुष्याचे आयुष्य 1 लाख वर्ष, आता नेक्स्ट येणारे बुद्ध मैत्रेय बुद्ध, तेव्हा मनुष्याचे आयुष्य 1 लाख वर्ष राहणार आहे. तर यापूर्वी झालेले बुद्ध 1 लाख वर्ष आयुष्य होते तेव्हा ते बुद्ध काय म्हणाले लोकांना, एक एक क्षण महत्वाचा आहे, फक्त 1 लाख वर्ष आयुष्य आहे, फक्त 1 लाख वर्ष आयुष्य पाहता पाहता निघून जाईल. गप्पा मारायला वेळ पुढे, मनोरंजन करायला वेळ पुढे, झगडे करायला वेळ पुढे, झोपा करायला वेळ पुढे, एक एक क्षणाचा उपयोग करा, धम्माचा अभ्यास करा, वेळ काय घालू नका असं म्हणत होते. फक्त 1 लाख वर्ष आयुष्य. जेव्हा 80,000 वर्ष आयुष्य होतं, 60,000 वर्ष, 40,000 वर्ष, 20,000 वर्ष, तेव्हा सुद्धा त्यावेळेचे बुद्ध हेच सांगायचे, एक एक क्षण महत्वाचा आहे, फक्त 20,000 वर्ष आयुष्य आहे, फक्त 40,000, 60,000 वर्ष, 80,000 वर्ष आयुष्य आहे. आज फक्त 80 वर्ष पण मुश्किल झालं वर्तमान काळात. मनोरंजन करायला वेळ नाहीये, झगडे करायला वेळ नाहीये. एक एक क्षण खूप अभ्यास करा आणि आपलं उरलेलं आयुष्य संपत करा. एक एक क्षण आयुष्य संपत चाललंय, एक एक क्षण संपत चालले आणि कधी आज समजू नका. आज तर तब्येत चांगली, आणखी 20-30 वर्ष काही होणार नाही, मला करून नंतर धम्माचा अभ्यास आणि मृत्यू देऊ शकतो, पुढच्या क्षण मृत्यूचा असेल. आता मी जीवन पुण्याची गॅरंटी नाही, तर मृत्यू वेळ येते, खूप धम्माचा अभ्यास करा आणि आपलं आयुष्य सार्थक करा. तेवढं बोलून तुम्हा सर्वांपर्यंत खूप मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हा सर्वांचं खूप मंगल हो. तुम्हा सर्वांच्या मनात धम्माबद्दल जी श्रद्धा आहे ते दिवसात खूप वाढो. गंभीरपणे धम्माचा अभ्यास करून तुम्हा सर्वांना निर्वाण लाभो. साधू साधू साधू.